आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी घटक 3 संख्या मालिका हा घटक पाहणार आहोत. पहा, या प्रश्न प्रकारात अंक किंवा संख्यांची मालिका दिलेली असते. जशी की आपण इंग्रजी अक्षरमाला पाहिली त्याचप्रमाणे अंकांची मालिका दिलेली असते, म्हणजेच एकापुढे एक अंक लिहिलेले असतात. यामध्ये मालिकेतील पदांची मोजदाद करणे, पदांची म्हणजे संख्यांची मोजदाद करणे, संख्यांचा लहान मोठेपणा ठरवणे, अटी पाळणाऱ्या संख्या शोधणे म्हणजे मागची संख्या, पुढची संख्या, संख्यांची बेरीज, याप्रमाणे त्यावरच्या बेरीज, वजाबाकी इत्यादी क्रिया करून मिळणाऱ्या संख्या, असे विविध प्रकारचे प्रश्न या संख्या मालिकेमध्ये विचारले जातात. तर आता आपण डायरेक्ट व्यवसाय सोडवायला सुरुवात करूयात. पहा, पहिला प्रश्न आहे. इथे ही संख्यांची मालिका दिलेली आहे. या अंक मालिकेत सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता आहे? तर पहा, इथे आपल्याला बारीक निरीक्षण करायला लागणार आहे आणि पर्यायामध्ये जे अंक दिले ते किती वेळा आले ते पाहायचे आणि मग त्याच्यामधून सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता आहे ते पाहायचं. तर एक जर मोजलं तर आपण 1, 2, 3 आणि इथे पुढे 4 वेळा 1 आलेला आहे. 5 पहा किती वेळा आलेला आहे, 2 वेळा 5 आलेला आहे. त्यानंतर 3 हा जर अंक पाहिला तर 1, 2 आणि 3, 3 वेळा 3 अंक आलेला आहे. आणि 4 हा अंक पहा किती वेळा, 1, 2, 3, 3 वेळा 4 अंक हा आलेला आहे. तर याप्रमाणे सर्वात कमी वेळा कोणता अंक आलेला आहे, तर 5 हा अंक सर्वात कमी वेळा म्हणजे फक्त 2 वेळा आलेला आहे, म्हणून हा पर्याय आपण इथे निवडलेला आहे. पहा, प्रश्न दुसरा. संख्या मालिका आहे. या संख्या मालिकेत एकूण समसंख्या किती? पहा, समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असतात ती समसंख्या असते. पहा, एकक स्थानी 2 समसंख्या आहे, एकक स्थानी 0 समसंख्या, एकक स्थानी 4 समसंख्या आणि एकक स्थानी 8 ही सुद्धा समसंख्या. याप्रमाणे 1, 2, 3 आणि 4 अशा एकूण 4 समसंख्या आपल्याला इथे, म्हणून पर्याय पहिला हा आपण इथे निवडलेला आहे. प्रश्न 3 ते 7 साठी सूचना. खालील अंकमाला पाहून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. पहा, इथे अंकमाला दिलेली आहे आणि आता खाली प्रश्न. प्रश्न तिसरा. वरील अंकमालेत मध्यभागी कोणता अंक आला आहे? पहा, मध्यभागी कोणता अंक आलेला आहे, तर पहा 6 जर विचार केला तर इकडे 1, 2, 3, 4 अंक आणि इकडे सुद्धा 1, 2, 3, 4 अंक जर सोडले तर 6 हा मधोमध येणारा अंक आहे किंवा मध्यभागी येणारा हा अंक आहे. उजवीकडे 4, डावीकडे 4 आणि 6 मध्ये. तर पर्याय पहिला आपला इथे आहे. प्रश्न 4. सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता? तर पहा, इथे पर्याय आधी बघून घ्यायचे आणि प्रत्येक अंक किती वेळा आलेला आहे ते लिहून घ्यायचं आणि मग याच्यावरून आपण डायरेक्ट शोधू शकतो सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता आहे. तर पहा, इथे 5 एकदाच आलेला आहे, 7 एकदाच आलेला आहे, 1 सुद्धा एकदाच आलेला आहे, परंतु 4 हा अंक पहा इथे 2 वेळा आलेला आहे, म्हणून हा सर्वात जास्त वेळा आलेला अंक आहे. प्रश्न 5. अंकमालेत डावीकडून पहिला अंक कोणता? पहा, डावीकडून, तुमच्या हाताच्या डावीकडून मोजायला सुरुवात करायची. पहिलाच अंक कोणता आहे? 5, म्हणून पर्याय दुसरा पहिला अंक 5 आहे. अगदी काही प्रश्न अगदी सोपे असतात, त्याच्यामुळं अशा प्रश्नांची उत्तरं चुकली नाही पाहिजेत. प्रश्न 6. 1च्या उजवीकडील पहिला अंक कोणता? पहा, आता इथे आधी 1 शोधायला लागेल. 1 आणि ह्या 1च्या उजवीकडे पहिला अंक कोणता आहे, तर 2, म्हणून पर्याय पहिला इथे 2 आपल्याला दिलेला आहे. प्रश्न 7. उजवीकडून डावीकडे 6वा अंक कोणता? पहा, उजवीकडून, तुमच्या हाताच्या उजवीकडून मोजायला सुरुवात करायची आहे. उजवीकडून 6वा अंक 1, उजवीकडून 6वा अंक 1, 2, 3, 4, 5, 6. 6वा अंक कोणता येतो? 3. पहा, 6वा अंक 3 आहे, म्हणून पर्याय तिसरा. तिसऱ्या पर्यायामध्येच 3 अंक आपल्याला दिलेला आहे. प्रश्न 8 ते 12 साठी सूचना आहेत. अंकमाला दिलेली आहे पहा इथे. आता 8वा प्रश्न पाहूयात.
वरील अंकमालेत 1 नंतर 9 आहे, पण 9 नंतर 5 नाही. 1 नंतर आपल्याला काय हवं आहे? 9, पण 9च्या नंतर 5 नको आहे. असं किती वेळा आलं आहे? पहा इथे 1 नंतर 9 आला आहे, पण आपल्याला 5 नको आहे, म्हणजे ही जोडी चालणार नाही. पुन्हा इथे पहा 1 नंतर 9 आलेला आहे आणि 9 नंतर आपल्याला 5 नको आहे, तर ही जोडी बरोबर आहे. इथे 5 आलेला नाही, म्हणजे 1 नंतर 9 आणि 9 नंतर 5 नको आहे, म्हणजे इथे 5 नाही. असं किती वेळा आले? एकदाच आले, म्हणून हा पहिला पर्याय आपण इथे निवडलेला आहे. असं किती वेळा? तर एकदा. 9वा प्रश्न, वर दिलेला अंकमालेत एकदाच आलेले अंक किती आहेत? पहा एकदाच आलेला अंक. बाकी बरेचसे अंक दोनदा दोनदा वगैरे आलेले आहेत, परंतु 4 आणि 3, पहा 4 हा अंक आणि 3 हा अंक फक्त एकदाच आलेले आहेत. बाकीचे अंक सगळे 2-2 वेळा आलेले आहेत. तर पहा असे किती अंक आहेत? 4 आणि 3, म्हणजे हे 2 अंक आहेत. किती? असे 2 अंक आहेत की जे फक्त एकदाच आलेले आहेत, 4 आणि 3. म्हणून पर्याय दुसरा आपण इथे निवडलेला आहे. 2 अंक असे आहेत की जे फक्त एकदाच आलेले आहेत. प्रश्न 10वा, वरील अंकमालेत उजवीकडून 5वा अंक कोणता? पहा उजवीकडून मोजायला सुरुवात करायची. 5वा अंक 1, 2, 3, 4 आणि 5वा अंक कोणता आहे? 1. पहा पर्याय तिसरा, 5वा अंक 1 आहे. 11वा प्रश्न, अंकमालेत सर्वात जास्त वेळा कोणता अंक आलेला आहे? तर पहा आपण पाहिलं तर 9 हा 3 वेळा आलेला आहे, 2 हा अंक 2 वेळा आलेला आहे, 1 सुद्धा 2 वेळा आलेला आहे आणि 4 हा अंक फक्त एकदाच आलेला आहे. मग सर्वात जास्त वेळा कोण आलं आहे? तर 9 हा अंक आलेला आहे 3 वेळा, म्हणजे सर्वात जास्त वेळा आला आहे. पर्याय पहिला. पहा 12वा प्रश्न, अंकमालेत सलग 2 अंकांची बेरीज 5 येईल अशा किती जोड्या आहेत? सलग अंकांची बेरीज, सलग म्हणजे शेजारचे शेजारचे अंक, एकाला एक खेटून आलेले किंवा एकाच्या पुढे एक आलेले असे सलग 2 अंक असे कोणते आहेत की ज्यांची बेरीज 5 येणार आहे? पहा 9 आणि 2ची बेरीज 5 नाही, 2 आणि 1ची बेरीज 5 नाही, 1 आणि 9 5 नाही, 9 आणि 5 सुद्धा 5 नाही, 5 आणि 4 सुद्धा किती? 5 नाही, परंतु इथे 4 आणि 1 यांची बेरीज किती येते? 5 येते. त्याच्यानंतर 1 आणि 9 5 नाही होत, 9 आणि 3 5 नाही, तर 3 आणि 2 इथे 5 होतात. पहा 3 आणि 2 5 होतात, 2 आणि 5 सुद्धा 5 होत नाहीत. अशा प्रकारे 4 आणि 1 5 होतात आणि 3 आणि 2 सुद्धा 5 होतात. तर अशा किती जोड्या आपल्याला सापडलेल्या आहेत? 2 जोड्या आपल्याला इथे सापडलेल्या आहेत, म्हणून पर्याय इथे आपण दुसरा निवडलेला आहे. प्रश्न 13 ते 17साठी प्रश्न आहेत. पहा इथे संख्यामाला दिलेली आहे, संख्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. प्रश्न 13वा, दिलेल्या संख्यामालेतील सर्वात मोठी संख्या कोणती? पाहता याच्यामध्ये सर्वात मोठी कोणती संख्या आहे ते इथे पाहायचं आहे. तर निरीक्षण केलं तर 95 ही संख्या सर्वात मोठी इथं आपल्याला दिसत आहे, पर्याय चौथा इथे आपण निवडलेला आहे. 14वा प्रश्न, दिलेल्या संख्यामालेत कोणती मूळ संख्या आलेली आहे? पहा आता याच्यामध्ये मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येंना फक्त 1 आणि स्वतः ती संख्या यांनीच भाग जातो, किंवा मग ती संख्या फक्त स्वतःच्याच पाड्यात असते, आणखी कोणाच्याही पाड्यात नसते, अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात. तर अशा मूळ संख्या असतात, त्याचाही चार्ट मी तुम्हाला दाखवत आहे. एकूण मूळ संख्या तर पहा इथे 17 ही एक मूळ संख्या आहे. ही कुणाच्याही पाड्यामध्ये येत नाही, फक्त स्वतःच्याच, म्हणजे ह्या 17ला एकतर 17 किंवा 1 या दोनच संख्येंनी भाग जातो. त्याच्यानंतर 21 आणि 74 ह्या पाड्यामध्ये येणाऱ्या संख्या आहेत. आणि 11 ही पण संख्या अशी आहे की मूळ संख्या आहे, ही फक्त 11च्याच पाड्यात येते, आणखी कुणाच्याही पाड्यात 11 ही संख्या येत नाही. परंतु ही जरी मूळ संख्या असली, परंतु आपल्या संख्यामालेमध्ये
11 ही संख्या नाही आहे, म्हणून हा पर्याय आपण इथे निवडू शकत नाही, कारण संख्यामालेमध्ये 11 ही संख्या दिलेलीच नाही आहे, ही जरी मूळ संख्या असेल तरी. म्हणून मग उरलेल्या 3 संख्येंपैकी मूळ संख्या 17, म्हणून हा पर्याय आपण इथे निवडलेला आहे. प्रश्न 15. दिलेल्या संख्यामालेत 5ने निःशेष भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? पहा, निःशेष भाग जाणे म्हणजे पूर्ण भाग जाणे, बाकी शून्य येणे, याला म्हणतात निःशेष भाग जाणाऱ्या संख्या. मग पहा, आता 5ने कोणत्या संख्येंना निःशेष भाग जाऊ शकतो? तर 5ची कसोटी आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हे अंक असतील त्या संख्येंना 5ने निःशेष भाग जातो. तर पहा, ही ट्रिक लक्षात ठेवायची. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 त्या संख्येला 5ने निःशेष भाग जाणार. पहा, इथे एकक स्थानी 8 आहे, याला 5ने भाग नाही जाणार निःशेष. इथे 1 आहे, यालासुद्धा नाही. 7 आहे, यालासुद्धा निःशेष भाग जाणार नाही. इथे 5 आहे, तर या संख्येला एकक स्थानी 5 असल्यामुळं 5ने निःशेष भाग जाईल, म्हणजे एक संख्या सापडली. इथे 4 आहे, निःशेष भाग नाही जाणार. 2 आहे, निःशेष भाग नाही जाणार. इथे सुद्धा एकक स्थानी 5 आहे, म्हणून निःशेष भाग जाईल. आता ही एक संख्या आणि ही दुसरी संख्या आपल्याला सापडलेली आहे. इथे 1 आणि इथे 6 असल्यामुळे ह्या दोनही संख्येंना निःशेष भाग 5ने जाणार नाही. मग एकूण आपल्याला 2 संख्या सापडलेल्या आहेत ज्यांना 5ने निःशेष भाग जाऊ शकतो. पर्याय तिसरा, 2 संख्या सापडलेल्या आहेत. प्रश्न 16. दिलेल्या संख्यामालेतील सर्वात लहान संख्या कोणती? संख्यामाला जर पाहिली तर याच्यामधली सर्वात लहान संख्या जर पाहिली तर 17 ही संख्या सर्वात लहान आहे, म्हणून पर्याय तिसरा इथे आपण निवडलेला आहे. प्रश्न 17. दिलेल्या संख्यामालेत विषम संख्या किती आहेत? पहा, विषम संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्या संख्या विषम असतात. पहा, इथे एकक स्थानी 8 आहे, ही सम आहे. इथे एकक स्थानी 1 विषम संख्या, 7 विषम संख्या, एकक स्थानी 5 विषम संख्या, या दोन्ही समसंख्या आहेत. एकक स्थानी 5 विषम संख्या, 1 विषम संख्या. अशा प्रकारे आपल्याला किती विषम संख्या सापडलेल्या आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5 विषम संख्या आहेत, म्हणून पर्याय दुसरा इथे आपण निवडलेला आहे. प्रश्न 18 ते 21साठी प्रश्न संख्यामाला दिलेली आहे. आता प्रश्न पाहूयात. दिलेल्या संख्यामालेत एकूण किती समसंख्या आहेत? पहा, एकक स्थानचा अंक पाहायचा आणि समसंख्या आपण शोधायची. पहा, ही विषम आहे, विषम आहे, विषम ही एक समसंख्या आहे, विषम, सम आणि विषम. पहा, तर याप्रमाणे आपल्याला 44 ही एक समसंख्या आहे आणि 102 ही एक समसंख्या आहे. अशा एकूण 2च समसंख्या आपल्याला इथे सापडलेल्या आहेत. पर्याय तिसरा. 19वा प्रश्न. दिलेल्या संख्यामालेत एकूण किती मूळ संख्या आहेत? पहा, मगाशी मी तुम्हाला दाखवलं मूळ संख्या ज्या संख्येंना फक्त 1 आणि स्वतः तीच संख्या यांनी भाग जातो, म्हणजे ते संख्या इतर आणखी कुणाच्याही पाड्यात येत नाहीत, फक्त स्वतःच्याच पाड्यामध्ये ती संख्या असते, अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात. मग पहा, कोणत्या कोणत्या मूळ संख्या इथं आलेल्या आहेत? तर 71, 47 आणि 83 ह्या 3 मूळ संख्या या संख्यामालेमध्ये आलेल्या आहेत, म्हणून पर्याय पहिला, 3 मूळ संख्या. आता 1 ते 100पर्यंत जेवढ्या मूळ संख्या येतात या सर्व मूळ संख्या मुलांना पाठ करून ठेवायला लागणार आहेत. प्रश्न 20. वरील संख्यामालेत मधल्या संख्येच्या उजवीकडील दुसरी संख्या कोणती? आता पहा, आधी मधली संख्या शोधायची आणि नंतर त्याच्या उजवीकडे दुसरी संख्या शोधायची. पहा, मधली संख्या जर इकडून 1, 2, 3 आणि इकडे 1, 2, 3 संख्या जर सोडल्या तर 44 ही मधली संख्या आहे. आता या मधल्या संख्येच्या उजवीकडे दुसरी संख्या, मधल्या संख्येच्या उजवीकडे दुसरी, ही पहिली संख्या आणि ही दुसरी संख्या कोणती आहे? 102. पहा, उजवीकडील दुसरी संख्या 102, पर्याय पहिला. प्रश्न 21. दिलेल्या संख्यामालेत
3ने निःशेष भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? पहा इथे जर 3ने आपल्याला संख्यांना जर निःशेष भाग द्यायचा असेल म्हणजे पूर्ण भाग जाणे बाकी शून्य येणे याला म्हणतात निःशेष भाग. तर त्याच्यासाठी एक 3ची कसोटी आहे की संख्येतील अंकांची बेरीज करून त्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा 3ने भाग जातो. संख्येमधील अंकांची बेरीज करून त्याला 3ने भाग जर गेला तर त्या पूर्ण संख्येला 3ने निःशेष भाग जातो. तर आपण पाहूयात वरती संख्यामालेमध्ये कोणत्या कोणत्या संख्येला 3ने निःशेष भाग जाऊ शकतो. तर पहा 3 आणि 5 8 होतात. 8ला 3ने भाग जात नाही म्हणून 35ला सुद्धा जाणार नाही. 7 आणि 1 8 होतात. 8ला 3ने भाग जात नाही म्हणून 3ने 71ला सुद्धा भाग जाणार नाही. 4 आणि 7 11 होतात. 11ला 3ने भाग जात नाही म्हणून 47ला सुद्धा निःशेष भाग जाणार नाही. 4 आणि 4 8 या संख्येला सुद्धा 3ने निःशेष भाग जाणार नाही. 8 आणि 3 11 या संख्येला सुद्धा निःशेष भाग जाणार नाही. 1 अधिक 0 अधिक 2 3 उत्तर येतं. 3ला 3ने भाग जातो म्हणून 102ला सुद्धा 3ने भाग जाणार आहे. आता इथे पहा 9 आणि 1 10 आणि 8 18. 18ला 3ने भाग जातो म्हणून 189ला सुद्धा 3ने भाग जाणार आहे. अशा प्रकारे 102 आणि 189 या दोनच संख्येंना 3ने निःशेष भाग जाऊ शकतो. पर्याय पाहूयात. पहा पर्याय चौथा 2 संख्या ज्यांना 3ने निःशेष भाग जाऊ शकतो. पहा प्रश्न 22. इथे संख्या दिलेल्या आहेत. या अंकमालिकेत 3 या अंकानंतर लगेच 5 हा अंक आला आहे, पण 3 पूर्वी म्हणजे 3च्या अगोदर 7 हा अंक आला नाही असे किती वेळा झाले आहे? 3 नंतर 5 पाहिजे पण 3च्या अगोदर 7 नको. पहा 3 नंतर 5. पहा इथे 3 नंतर 5 आहे पण 3च्या अगोदर आपल्याला 7 नको आहे म्हणून हे आपल्याला इथे पकडता येणार नाही. पुढे पाहूयात. पहा इथे 3 नंतर 5 आहे आणि 3च्या अगोदर 7 सुद्धा नाही म्हणजे या संख्या आपण इथे पकडू शकतो. असं किती वेळा झालं? एकदा सापडलं. आता पुन्हा पाहूयात. 3 नंतर 5 नाही आहे. पहा इथे 3 नंतर 5 आहे परंतु 3च्या अगोदर 7 नाही आहे म्हणजे इथे सुद्धा आपल्याला अशा संख्या सापडलेल्या आहेत. अशा प्रकारे 2 ठिकाणी आपल्याला अशा संख्या आहेत की जिथे 3च्या नंतर 5 आहे परंतु 3च्या पूर्वी 7 नाही. असं किती वेळा आलं आहे? तर 2 वेळा म्हणून पर्याय दुसरा इथे आपण निवडलेला आहे. प्रश्न 23. पहा इथे अंकमालिका दिलेली आहे. या संख्यामालेत सलग सारखेच अंक असलेल्या जोड्या किती वेळा आल्या आहेत? सलग म्हणजे एकामागे एक. सलग सारखेच अंक एकामागे एक सारखेच अंक असलेल्या अशा जोड्या बघायचे. जोड्या म्हणजे 2-2च्या जोड्या किती वेळा आल्या आहेत? तर इथे बघा सलग एकामागे एक सारखेच अंक आहेत. एक जोडी सापडली. इथे सुद्धा 2 नंतर लगेच 2 आला आहे. आणखी एक जोडी सापडली आणि इथे 3 नंतर 3 आला आहे म्हणजे इथे एक जोडी सापडली. अशा प्रकारे 1 2 3 जोड्या सापडल्या आहेत ज्यामध्ये सलग सारखेच अंक असलेल्या जोड्या आहेत. पहा इथे 3 वेळा पर्याय तिसरा इथे आपण निवडलेला आहे. प्रश्न 24. संख्यामाला दिलेली आहे. या संख्यामालेत किती मूळ संख्या आहेत? पहा मूळ संख्या म्हणजे ज्या संख्या फक्त स्वतःच्याच पाड्यात येतात किंवा ज्या संख्येला ती संख्या स्वतः आणि 1 या दोनच संख्येंनी भाग जातो त्या मूळ संख्या असतात. तर पहा स्वतःच्याच पाड्यात असणाऱ्या कोणत्या संख्या आहेत? तर 2 ही संख्या फक्त स्वतःच्या पाड्यात येते. 3 ही संख्या फक्त स्वतःच्याच पाड्यात येते आणखी कोणाच्याही येत नाही. 5 ही संख्यासुद्धा आता इथे बघा 4 ही संख्या 2च्या पण पाड्यात येते आणि 4च्या पण येते म्हणून ही मूळ संख्या नाही. 6 ही संख्या 2च्या 3च्या 6च्या पाड्यामध्ये येते म्हणून ही मूळ संख्या नाही. 7 ही संख्या फक्त स्वतःच्याच पाड्यात येत असल्यामुळे ही मूळ संख्या आहे. त्याचप्रमाणे 8 9 10 या संख्या इतर सुद्धा पाड्यामध्ये येतात म्हणून ह्या मूळ संख्या नाही.
आणि 1 ही संख्या अशी आहे की जी मूळ संख्यासुद्धा नाही, संयुक्त संख्यासुद्धा नाही, म्हणजे 1ला मूळ संख्येमध्ये धरता येत नाही. म्हणून 1, 2, 3, 4 असे एकूण 4 मूळ संख्या या संख्यामालेमध्ये आलेल्या आहेत. म्हणून पर्याय तिसरा 4 संख्या. प्रश्न 25. पुढील अंकांच्या किती जोड्यांची बेरीज 14 येईल? पहा, पुढे अंकांच्या जोड्या दिलेल्या आहेत 2-2 अंकांच्या, आणि किती जोड्यांची बेरीज 14 येईल हे आपल्याला पाहायचे. पहा, 12 आणि 2 14, 8 आणि 6 14, 7 आणि 8 15 होतात, 9 5 14, 11 4 15, 0 4 4 आणि 7 7 14. अशा प्रकारे पहा 1 2 3 आणि 4 ह्या 4 जोड्यांची बेरीज किती येत आहे? 14 येत आहे. म्हणून पर्याय इथे चौथा आपण निवडलेला आहे. 4 जोड्यांची बेरीज 14 येते. प्रश्न 26. पहा, अंकमालिका दिलेली आहे. या अंकमालेत कोणता अंक 4 वेळा आलेला आहे? पहा, जर मोजलं तर 8 हा अंक वरती 4 वेळा आहे, 4 हा अंक 2 वेळा आहे, 3 हा अंक 3 वेळा आलेला आहे, आणि 5 हा अंकसुद्धा किती 4 वेळा आलेला आहे. तर अशा प्रकारे 8 आणि 5 हे दोन्हीही अंक 4 वेळा आलेले आहे. म्हणून फक्त अ आणि ड योग्य. चौथा पर्याय आपण इथे निवडलेला आहे. प्रश्न 27. संख्यामालिका आहे. या संख्यामालेत कोणत्या संख्येच्या एकक स्थानी 1 हा अंक आलेला आहे? एकक स्थानी 1. पहा, यासाठी आपण डायरेक्ट इथे पर्यायसुद्धा पाहू शकतो. इथे एकक स्थानी 1 नाही आहे. इथे पहा, एकक स्थानी 1 आहे, हा पर्याय आपण निवडला. एकक स्थानी 1 आहे, हा पर्यायसुद्धा निवडला. ते एकक स्थानी 1 नाही. म्हणून फक्त ब आणि क या दोनच पर्यायामध्ये एकक स्थानी 1 आहे. म्हणून फक्त ब आणि क योग्य हा पहिला पर्याय आपण इथे निवडलेला आहे. प्रश्न 28. संख्यामाला दिलेली आहे. या संख्यामालेत 9च्या पाढ्यातील संख्या कोणती? पहा, अशा वेळेला जेव्हा आपल्याला अ ब क ड हे पर्याय दिलेले असतात तेव्हा डायरेक्ट आपण पर्यायामध्ये शोधलं तरीही चालतं. पहा, 45 9 5 45 म्हणजे ही संख्या 9च्या पाढ्यात आहे. 24 ही संख्या 9च्या पाढ्यात नाही, आणि 9 त्रिक 18 ही संख्यासुद्धा 9च्या पाढ्यात आहे, आणि 49 ही संख्या 9च्या पाढ्यात येत नाही. अशा प्रकारे फक्त अ आणि क या दोनच संख्या 9च्या पाढ्यामधल्या आहेत. पर्याय चौथा. 29 प्रश्न. अंकमाला पहा इथे दिलेली आहे. या अंकमालेतील मूळ संख्या कोणती? पहा, आता आपण मगाशीच पाहिलं 1 ही मूळ संख्याही नाही किंवा संयुक्त संख्यासुद्धा नाही, म्हणजे 1ला आपण मूळ संख्या पकडत नाही. त्याच्यानंतर 4 ही संख्या 2च्याही पाढ्यात येते, त्याच्यानंतर 4च्या पण पाढ्यात येते, म्हणून ही मूळ संख्या नाही. 7 ही संख्या फक्त 7च्या पाढ्यात येते, म्हणून मूळ संख्या आहे. 2 ही संख्यासुद्धा फक्त 2च्याच पाढ्यात येते, म्हणून ही सुद्धा मूळ संख्या आहे. अशा प्रकारे फक्त क आणि ड योग्य, म्हणून तिसरा पर्याय आपण इथे निवडलेला आहे. प्रश्न 30. संख्यामाला आहे. या संख्यामालेतील कोणत्या संख्येतील अंकांची बेरीज 8 येईल? पहा, इथे आपल्याला अ ब क ड पर्याय दिले आहेत, म्हणून याच्यामधूनच आपण शोधू शकतो. ह्या 4 संख्यांमधीलच अंकांची बेरीज आपण इथे करून पाहू शकतो. 8 येते का? वरती संख्यामालेतील प्रत्येक संख्येतील अंकांची बेरीज करण्याची आपल्याला गरज नाही. फक्त पर्यायामधीलच संख्येतील अंकांची बेरीज केली तरीसुद्धा आपल्याला उत्तर आपलं सापडू शकतं. पहा, 4 आणि 4 8, 5 4 9, 5 3 8 आणि 1 7 8. अशा प्रकारे फक्त अ क आणि ड या 3 पर्यायामधील अंकांची बेरीज किती येत आहे? 8 येत आहे. म्हणून पर्याय दुसरा योग्य.